अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अनुसूयात्रिसम्भूतो दत्तात्रेयो दिगम्बरः स्मरतृगामी सुभक्तानां उद्धर्ता भवसङ्कटात्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गोरक्ष जालंधर चर्पडाश आडबंग कानिफमशिनाद्याः चौरंगिरेवाण भरती सज्ञां भूम्यान् भो नवनाथ सिद्धाः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्यात्म परागदर्शन या परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या आज्ञेने, त्यांच्या इच्छेने आणि त्यांचेच शब्द असलेल्या या ज्ञानयज्ञाच्या पुढच्या भागात आपण सर्वांचे सहर्ष स्वागत। आपला जो योग ज्ञान भक्तीचा हा यज्ञ चालू आहे, याच्यामध्ये हा जो सत्संग मी म्हणेल याला, कारण की प्रवचन कीर्तनाला काही मर्यादा असतात, काही ओव्या घेऊन तो भाग त्यांना पूर्ण करावा लागतो। मात्र हा परमपूज्य समर्थ सद्गुरु शंकर महाराजांचा सत्संग आहे, तो त्यांचाच ज्ञान यज्ञ। इथे अध्यात्मात प्रवेश कसा करावा, किंबहुना परमार्थाची गोडी कशी लागावी आणि प्रपंचातून परमार्थ कसा साधावा, याचं यथार्थ ज्ञान, यथार्थ दर्शन जर कशात होत असेल आपणाला, तर तो हा अध्यात्म पराग दर्शनाचा भाग आहे। असे सांगतात, एकदा भगवान नारद मुनींना प्रश्न पडला की भगवान विष्णूंचे सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे? तर भगवान महर्षी नारद भगवंताकडे गेले आणि त्यांनी भगवंतांना असा प्रश्न केला की हे भगवंता, हे चित शक्ती परमशक्ती तुझा सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात जवळचा असा भक्त कोण की तो जो तुझ्या हृदयात राहतो, निरंतर वास करतो आणि तू सुद्धा त्या भक्ताच्या हृदयात वास करतो? तर भगवंतांनी महर्षी नारदाला असं सांगितलं की हे नारद मुनी, हे महर्षी, यत्र मम भक्ताः गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः। जिथे माझे भक्त माझ्या गुणांचं वर्णन करतात, निरंतर नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयांजवळी, ही स्थिती ज्यांनी प्राप्त केली आहे, जे नित्य माझ्या नामी आहेत, त्या नामात मी वास करणारा असल्या कारणाने तो माझ्या भक्त हृदयात राहतो आणि भक्ताच्या हृदयात मी राहतो, आणि तो संसारी भक्त माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे।
असं म्हणलं असताना महर्षी नारदाला प्रश्न पडला की हे भगवंता, हे कसं शक्य आहे? मी माझा सर्व संसार न करता, मी सर्व सुखोपभोगांचा त्याग करून केवळ तुझ्या भक्तीत, तुझ्या नामात रात्रंदिवस मग्न आहे, आणि तू असं कसं म्हणू शकतोस की तो यत्र मम भक्ताः गायन्ति तत्र तिष्ठामि नारद? तो पृथ्वीवरचा सामान्य प्रपंच करणारा माणूस, तो तुझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. तर भगवंतानी नारदांना सांगितलं, हे नारदा, याची परीक्षा घेण्यासाठी तू एक काम कर म्हणाले. एक पाण्याने भरलेली घागर त्यांच्या डोक्यावर दिली आणि महर्षींना भगवंतांनी असं सांगितलं की हे महर्षी, ही घागर तुमच्या डोक्यावर घ्या, पूर्ण जगाची तुम्ही वारी करा, फेरी घाला, मात्र नामचिंतन केले पाहिजे, समोर श्री रेणुका ध्यान ठेविले, गुरु कृपा पाठीमानिजे त्याने सर्व साधिले. असं ज्याप्रमाणे अण्णा महाराजांनी योगपीठा स्तोत्रात सांगितलं आहे की ही घागर जरी तुम्ही डोक्यावर घेतली तरी निरंतर माझं नाम घ्या आणि त्या नामात चित्त असू द्या, आणि ही पूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा तुम्ही घालून या. असं म्हणाले असताना नारदांनी ती घागर पाण्याने भरलेली आपल्या डोक्यावर घेतली, निघाले. तर जिथं एक थेंब सुद्धा इकडं तिकडं पडू द्यायचा नाही अशी आज्ञा असल्या कारणानं, भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ती आज्ञा असल्या कारणानं महर्षी नारदांनी ती पृथ्वी प्रदक्षिणा सुरू केली. शनई शनई शनई, हळूहळू हळू पुढे जाऊ लागले, कारण की वरती ती घागर पाणीने एवढी भरलेली होती की लगेच ती पाणी पडण्याची शक्यता. त्याच्यामुळं त्या नारदाचं काय, त्या नामात लक्ष लागलं नाही आणि त्याचं सगळं लक्ष त्या घागरीकडे. बरोबर जितका वेळ लागला तितक्यानंतर त्यांनी फेरी म्हणून बिचारीने आणलं आणि भगवंतासमोर उभे टाकले. अगदी हात जोडून विनवणी केली, हे भगवंता, मी आलेलो आहे. भगवंत म्हणाले, हे महाराज, तुम्ही आता जी प्रदक्षिणा केली त्याच्यात किती वेळ माझं स्मरण राहिलं, किती वेळ माझं नामस्मरण केलं, किती वेळ तुमचं चित्त माझ्यात रममाण झालं आणि माझ्या हृदयात तुम्ही होतात, आणि तुमच्या हृदयात त्या हृदयस्थ नारायणाचं किती वेळ तुमचं चिंतन झालं. असं म्हणाले असताना महर्षी नारद म्हणाले की हे भगवंता, क्षणभरही तुझं मला चिंतन घडलं नाही, कारण की माझं लक्ष पूर्ण त्या घड्याकडे होतं, ते अगदी थोडंही पाणी सांडलं नाही पाहिजे. भगवंतांनी म्हणाले, दृष्टांत इथे संपला महर्षी, हे महर्षी, की मी जे तुम्हाला सांगितलं होतं त्याची प्रचिती अनुभूती देण्यासाठी ही सगळी क्रिया तुमच्याकडून घडवली. म्हणाले, ज्याप्रमाणे तुमच्या डोक्यावर ही घागर आहे पाण्याने भरलेली, पाणी पडलं नाही पाहिजे, त्याचप्रमाणे मनुष्याचा प्रपंच, त्याच्या डोक्यावर एवढ्या गोष्टी असतात, एवढ्या चिंता, म्हणून माझी चिंता तुला भगवंता, त्या भगवंतावर सगळं सोपवायचं आणि आपण त्याच्या नामचिंतनात मग्न राहायचं. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे बा मनुष्याचे काय आहे. म्हणून हे जे सुंदर चिंतन सर्व संतांनी सांगितलेलं आहे, ते चिंतने चिंतने तद्रूप होतं. ते जरी चिंतन करत बसलं तर तद्रूप होल्याशिवाय राहणार. तर ते डोक्यावर सगळा तो घागरीसारखा भार असल्या कारणाने जे आहे की त्या प्रपंचात राहून जो नामस्मरण करतो, तो प्रपंचात राहून व्यवस्थित प्रपंच करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थाचं जो पालन करतो, शालन करतो, आणि जो आपलं चित्त माझ्यात रममाण करतो, जो स्वतःच्या हृदयात अंतरंगात मला धारण करतो, त्याच्यामुळेच मी त्याच्यावर प्रसन्न आहे, त्याच्यामुळेच तो माझा श्रेष्ठ शिष्य आहे. कारण की तुम्हाला दुसरं काम काही नाही. नारदांनी जे दुसरं काहीच काम नाही, एवढाच विषय तो त्यांचा झाला नारायण, की ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही काम केलं नाही. नारद मुनींनी संसार सोडून भगवंताच्या चिंतनाशिवाय काही केलं नाही. त्याच्यामुळं भगवंत नारदाला असे म्हणतात
की या दुःखरूपी सागरात, तो म्हणतात म्हणून दुःखरूपी म्हणायचं, कारण की परिस्थिती जरी आपल्या हातात नसती तरी तो सुखरूप कसा होईल, जे चिंतन रूप आहे, जे विचार सुखरूप असतात. कारण की आपला जो आत्मा आहे तो आनंद स्वरूप आहे, आणि आपण त्या आत्मानंदात जर विचाराने, ज्ञानाने, भक्तीने आणि त्या शक्ती जागरणाने जर डोंबून राहिलो तर त्या सुखाशिवाय आपल्याला कशाचीही प्राप्ती होणार नाही. म्हणूनच सर्व सुखाचे आग्रह बाप रखुमा देवीवर. आपण जर त्या भगवंतात डुंबून गेलो तर त्या आपल्या सुखाच्या व्यतिरिक्त आपल्याला कशाचीही प्राप्ती होणार नाही. त्यात मुळीच संशय बाळगण्याचं कारण. म्हणून अगदी शास्त्रानं, पुराणानं सुद्धा जे सांगितलंय की प्रपंच करावा नेटका, बऱ्याचशा संतांनी हेच सांगितलं आहे की प्रपंच करा, आणि प्रपंचात राहून तो परमार्थ, ती भक्ती, ती शक्ती जागृती, ती साधना आपल्याला अजून व्यवस्थित करता येते, असं त्यांनी सांगितलं. प्रपंच म्हणजे आपण जो काही व्याप वाढून घेतो त्याला प्रपंच असं नाव आहे. प्रपंच व्याप ह्या शब्दाची व्याप्ती खूप आहे. तुम्ही देहाने प्रपंच करा ना, पण मनाचा प्रपंच नको. नको नको मना गुंतू माया जाळी, अंत आला जवळी ग्रासावया. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. तर काही काही लोक विचारतात की दीक्षा केव्हा घ्यावी, गुरुमंत्र केव्हा घ्यावा. तर जब जाग आहे तब सवेरा, ज्यावेळेस जाग येईल त्यावेळेस सकाळ म्हणण्यास हरकत नाही. ज्या वेळेस आपल्याला सद्गुरूची तळमळ लागेल, ज्यावेळेस आपणाला असं वाटेल की आपण आता दीक्षा घ्यावी, त्यावेळेस दीक्षा घ्यायला हरकत नाही. कारण की तो प्रपंचातून जर मन आणि मनातून जर प्रपंच काढायचा असेल तर त्याला दीक्षे सारखा पर्याय, दीक्षेशिवाय कुठलाच पर्याय नाही. कुंडलिनी जागरणाशिवाय काहीच पर्याय नाही. कारण की ज्या वेळेस तुम्ही साधनेला बसता आणि तुम्ही शक्तिपात दीक्षा घेतली असते, त्यावेळेस अगदी क्षणात ती कुंडलिनी सैर भैर तुम्हाला करून सोडते आणि एक एक चक्र भेदन करत चालते, आणि हळूहळू तुमच्या दोन विचारांमधलं अंतर वाढत जातं, आणि शेवटी तुम्ही त्या निर्विचार अवस्थेला प्राप्त होता. म्हणजेच काय, तर मनातला प्रपंच निघून जातो. म्हणून प्रपंच करणं वाईट नाहीये. प्रपंच हा परमार्थाला अतिशय पूरक गोष्ट आहे. मात्र आपलं मन जर त्या प्रपंचात अडकलं असेल ते नकोय. म्हणून जनक राजा जो होता, जनक राजा हा विदेह स्थितीला गेलेला राजा होता. तर राजा कुठे विदेह स्थितीला गेलेला असेल का हो? तर इथे फार मोठी गंमत आहे की तुम्ही राजवैभव भोगा ना, पण मनाने भोगू नका. मनाने अभोगी व्हा. कारण की भोगणारा तो देह आहे आणि तुम्ही फक्त ते बघणारे आहात. तुम्ही फक्त बघणारे आहात. ही गोष्ट जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुमची प्रपंचातून सुटका झाली असं म्हणतात. तर बरेच लोक सांगतात ना की झालं आता वय बरेचसे झालेले लोक सांगतात ना, झालं आता मुला मुलीचं लग्न झालं, पण एवढी सोपी नाही सुटका. कारण की तुम्ही बांधल्या गोष्टीमधून सुटका होऊ शकते, पण जिथे तुम्हाला बांधलंच नाहीये, जिथे तुम्हाला बांधल्याच गेलं नाही आहात, तिथून सुटणं फार अवघड आहे. आणि तिथून सुटण्यासाठी ते सद्गुरूच तुम्हाला सोडवू शकतात. म्हणून पहिलं तीराला नाव माझी लावा, शंकर गुरुदेवा. तिथे शंकर महाराजांशिवाय दुसरा पर्याय नाही. तिथे तुम्हाला कुंडलिनी जागरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण तो मनातला जर प्रपंच काढायचा असेल, मनातून जर प्रपंच काढायचा असेल
तर तुम्हाला त्या दीक्षेशिवाय पर्याय नाही. कारण की प्रपंचात सुद्धा सर्व गोष्टी वेळेवर जागच्या जागी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला मनाच्या स्थिरतेकडे सुद्धा जाता येत नाही. आता गंमत अशी आहे, जसं महाराज म्हणतात की त्या खायचे वांदे, प्रपंचात खायचे वांदे आणि गोष्टी करतो देवाच्या. शक्य आहे का हो? देवदेव करणं तरी शक्य आहे का? देवदेव करणंही शक्य नाही, दीक्षा घेणं काहीच शक्य नाही. कारण की आपला जो प्रपंच आहे तो सद्गुरु कृपेने जोपर्यंत व्यवस्थित चालत नाही, व्यवस्थित म्हणजे लोकांच्याही दृष्टीनं, आधी भौतिक आधी दैविक दृष्टीनं, सगळ्याच गोष्टीनं जोपर्यंत व्यवस्थित चालत नाही, त्या प्रपंचात सुद्धा, प्रपंचाला सुद्धा जोपर्यंत सद्गुरु कृपेची छाया लाभत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थाची बुद्धी तरी होईल का? हो, नाही होणार. कारण की प्रपंचात बरेच लोक असं म्हणतात की प्रपंचातल्या छोट्या छोट्या गोष्टी काय सद्गुरूंना विचारायच्या. असं नाहीये. पुत्र पौत्री ज्याशी चाड त्याशी कथा असे ही गोड. श्रीमद गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतींच्या ज्या लीला आहे तिथे हे सांगितलं की पुत्र पौत्री ज्याशी चाड त्याशी कथा अशी ही गोड. पुत्र पौत्र अगदी व्यवस्थित प्रपंचाशी ज्याला चाड आहे, ज्याला इच्छा आहे, त्याच्यासाठी ही कथा आहे, त्याच्यासाठी ही कथा आहे. कारण की जोपर्यंत तुम्हाला प्रपंच व्यवस्थित चालणार नाही, तो गाडा, प्रपंचाचा गाडा व्यवस्थित चालणार नाही, तोपर्यंत तुम्हाला परमार्थाची आवड, परमार्थाची गोडी आणि परमार्थासाठी सवड कशी मिळेल? छोटे छोटे गोष्टी असतात त्या जर आपण सद्गुरूंना अगदी सहृदय भावनेनं की हे गुरु, हे सद्गुरू, तुझ्या शिवाय मला पर्याय नाही, छोटीशी गोष्ट आहे ही, असं होतंय ते तसं होतंय, काही हरकत नाही, विचारायला पाहिजे. कारण की देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. ही जोपर्यंत अनुभूती, ही जोपर्यंत आपण त्याला म्हणणार काही म्हणणार नाही तू माझा आहेस, मी तुझा आहे, मी तुझी दीक्षा घेतली, आता मी तुझा झालोय. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, आता हे ओझ तुला व्हायचे, मी फक्त तुझं नाव घेणार आहे, मी फक्त तुझ्या नावाने साधना करणार. हे प्रपंचाचं ओझ आपण त्यांच्यावर टाकलं पाहिजे आणि आपण परमार्थात मन गुंतवलं पाहिजे. केव्हा होईल? ज्यावेळेस आपला प्रपंच सुद्धा व्यवस्थित चालायला लागेल, तो प्रपंचाचा गाडा अगदी सुखाने चालायला लागेल. कारण की आपल्या प्रपंचातल्या आपल्या सर्व नातेवाईकांना ज्यावेळेस सुखाची प्राप्ती होईल, भगवत सुखाची, सात्विक सुखाची प्राप्ती होईल, त्याच वेळेस आपल्याला परमार्थाची गोडी वाटेल, परमार्थाची चाड येईल आणि त्याच्यामुळं महाराज म्हणतात आता बडबड थांबव, आता बडबड थांबव. परमपूज्य समर्थ सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपेने तुम्हा आम्हा सर्वांचा प्रपंच गोड होवो, त्याची गोडी सर्व जगाला भेटो आणि त्या प्रपंचासोबत आपण सर्वांचा परमार्थही त्यांच्या कृपेने व्यवस्थित होऊन ह्या भवसागरातून सर्वांची नौका तरून जावो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आज हे अध्यात्म पराग दर्शनाचे हे पुष्प, हा ज्ञान यज्ञ इथे आजच्यासाठी थांबवतो. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय.